छगन भुजबळ बोलतायत, थेट जाऊया. हे खरं आहे की मी मुख्यमंत्री फडणवीस यांना त्यावेळेला भेटलो होतो आणि 3 तारखेला सावित्रीबाई फुल्यांची जन्मतिथी असते आणि त्यांच्या त्या जन्मगावी नायगावला आणि तिथे नेहमीच आमचा मोठा कार्यक्रम असतो आणि यावेळेला मुख्यमंत्री आणि त्यांच्याबरोबर 7-8 मंत्रीसुद्धा या कार्यक्रमाला हजर राहिले आणि तिथली जी काही आणखी काही डेव्हलपमेंट्स करायच्या आहेत, काही इमारती वगैरे, स्मारक वगैरे किंवा संरक्षण प्रबोधिनी वगैरे निर्माण करायची आहे, त्याबद्दल जे आहे त्यांनी ताबडतोब जे आहे तिथल्या कलेक्टर आणि इतर सगळ्यांना जमीन अधिग्रहण करणे किंवा इतर जे काही काम आहे त्या सगळ्याच्या बाबतीत ताबडतोब त्यांनी ऑर्डर्ससुद्धा दिले. त्याच्यामुळे ती कामंसुद्धा जी आहे आता मार्गी लागतील. आणि त्याच दिवशी संध्याकाळी चाकणला तिथल्या मार्केट कमिटीच्या वतीनं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची पूर्णाकृती पुतळ्यांचं उद्घाटन होतं, म्हणजे अनावरण होतं आणि तिथे पवारसाहेब होते आणि त्यांनी मला बोलवलं होतं. आता अशा वेळेला जे आहे जे फुले शाहू आंबेडकरांवरची चर्चा, नायगावला काय किंवा चाकणला काय, फडणवीस मुख्यमंत्र्यांबरोबर काय किंवा पवारसाहेबांबरोबर काय, बाकी राजकारण नाही त्याच्यावर. नाही, पण राजकीय चर्चा काही झाली नाही, कारण की तुम्हाला एक चिठ्ठी लिहून दिली होती पवारसाहेबांनी स्टेजवर, तो व्हिडिओ राजकीय काही चर्चा झाली नाही तुमच्यामध्ये? नाही, राजकीय चर्चा नाही. भुजबळ साहेब, धनंजय मुंडेंचा राजीनामा एक मागणी जोरदार सुरू आहे. दुसरी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे की मुंडेंचा राजीनामा होईल आणि भुजबळांचा मंत्रिमंडळासमोर खरं आहे? हे बघा, मी एका ठिकाणी सांगितलेलं आहे की मला मंत्री व्हायचं आहे म्हणून कुणाचा तरी बळी घ्यावा किंवा कुणाचा तरी राजीनामा घ्यावा आणि मला मंत्री करावं असं माझ्या मनात स्वप्नातही येणं शक्य नाही. हा पहिला भाग. दुसरा भाग, आपण जे सारखं मी आता ऐकतो आहे मीडियातून विशेषतः की धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या, धनंजय मुंडेचा राजीनामा त्यांनी दिलाच पाहिजे. मला याच्यावर सांगायचं आहे की फडणवीसांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मी पूर्ण चौकशी करणार आणि चौकशी केल्यानंतर त्याच्यामध्ये जर कोणी काही दोषी जर सापडले आणि जे कोणी दोषी सापडतील, लहान मोठे, ते आका काय काका काय कोण जे काय असतील ते, त्या सगळ्यांवर कारवाई करू. परंतु त्या अगोदरच आपण मुंडेंचा राजीनामा का मागतो आहोत? चौकशीत काही बाहेर आलंय का तसं? बरं, तुमच्याकडे जर काही माहिती असेल तशी तर तुम्ही द्या, पोलिसांकडे द्या, ते चौकशी करतील. परंतु असं जर जोपर्यंत कन्फर्म्ड होत नाही की त्यांचा हात त्याच्यामध्ये कुठेही आहे, तोपर्यंत का राजीनामा त्यांनी द्यावा किंवा मागावा तरी आपण? मला हे काही बरोबर योग्य वाटत नाही. एवढी काय साफ म्हणून भुई थोपटणं हे काही बरोबर नाही. कारण या अशा एका प्रकरणातून मी सुद्धा स्वतः गेलेलो आहे. 2003 मध्ये ते तेलगी प्रकरणामध्ये तेलगीला मोका लावला मी, पकडलं मी, सगळं काही केलं मी आणि माझ्यावर आरोप व्हायला लागल्याबरोबर माझा राजीनामा घेण्यात आला. त्यावेळेला मी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री सुद्धा होतो आणि मग तिथली परिस्थिती आणखी फार विचित्र टर्न त्याला मिळत होते. तिथे राज्य त्यावेळेला आमचं होतं, राज्य सरकारमध्ये आमचं राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरकार होतं. परंतु एकूण परिस्थिती पाहता शेवटी मीच गेलो तिथे, सुप्रीम कोर्टामध्ये प्रयत्न केले आणि सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून ती केस जी आहे इथून सीबीआयला नेली आणि सीबीआय त्यावेळेला वाजपेयी साहेबांचं बीजेपी सरकार होतं आणि सीबीआयने पूर्ण आमची चौकशी केली, पूर्ण सगळ्या फायली तपासल्या, प्रश्न विचारले आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमचं तर याच्यामध्ये काहीही दोष नाही, तुम्ही केलेली कारवाई अगदी योग्य आहे. आणि माझं नाव सुद्धा चार्जशीटमध्ये कुठे आलं नाही. परंतु उपमुख्यमंत्री पद गेलं, होम मिनिस्टर पद गेलं, एक डाग लागला कारण नसताना, मनस्ताप झाला घरच्यांना, आम्हाला सगळ्यांना.
आणि अर्थात परत मग जे पवारसाहेबांनी आम्हाला 2004 मध्ये निवडून आलो आम्ही त्या येवल्यातून आणि मला मंत्री केलं. परंतु म्हणून मला मी ते भोगलेलं आहे की कारण नसताना प्रूव्ह झालेलं नसताना एकदम राजीनामा घेऊन असं आहे की हे सगळे जे नेते किंवा मंत्री होतात ते लहानपणापासून काहीतरी काम करत 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 वाढत पुढे मंत्रिपद काही ताबडतोब मिळत नाही आणि अशा वेळी एकदम तिथून त्यांना अशा रीतीने राजीनामा मागणं हे काही मला काही योग्य वाटत नाही. हां, चौकशीमध्ये काय सापडले तर ते मुख्यमंत्री त्यांनाच बोलून सांगतील की बाबा तुम्ही काय करायचं ते करा. तो भाग वेगळा राहील. मंत्री राहिले तर संपूर्ण चौकशीवर पण त्यांचा हातच कुठे आहे? हातच कुठे आहे त्यांचा? अजून काय सिद्ध झालं हातात? बरं तुमच्याकडे जी काही माहिती असेल ती त्यांना द्या ना, ती द्या ना तुम्ही. आणि माझ्या वेळेस तर मीच मोका लावला होता, मीच सगळं काही खोदून काढलं होतं, प्रेस खोदून काढली ती बोरा बाजारमधली, तरी सुद्धा राजीनामा द्यावा लागला. तर राजकारणामध्ये हे अशा सगळ्या गोष्टी होतात. परंतु ते मला असं वाटतं की कोणावर अन्याय होता कामा नये. त्यांनी जर काय दोष असेल तर त्या दोषीला शिक्षा झाली पाहिजे. कारण तो जो खून झालेला आहे तो अतिशय भयंकर. कारण ते आमदार धस ज्या पद्धतीनं हाऊसमध्ये सांगत होते किंवा बाहेर सुद्धा बोलतात किंवा आम्ही जे काय ऐकतो ते पाहिल्यानंतर जे ऐकल्यानंतर अंगावर शहारे येतात. हे खून होतात माणसांचे, पण अशा निखळून पद्धतीनं असा खून होणं म्हणजे कल्पनाच आपण करू शकत नाही. आणि जे कोण दोषी असतील त्यांना फाशी द्या ना तुम्ही, ज्यांनी हे केलं त्यांना. कोण त्याला नाही म्हणतं? फाशीच द्या त्यांना. परंतु कारण नसताना कुणावर तरी अन्याय होता कामा नये एवढं सुद्धा मला वाटतं. सगळे मुद्दा असा उपस्थित राहतोय की या सगळ्या प्रकरणामध्ये बीड असेल, परभणी असेल, पुण्यात असेल असे मोर्चे निघत आहेत आणि विशेषतः जरांगे परत एकदा जातीय भाषा करतायत, घरात घुसून मारण्याची भाषा करतायत. या संदर्भात काय म्हणतात? हे बघा, हे जे आहे जरांगे हे जे पद्धतीनं बोलतायत काय, हे काही बरोबर नाही. हे लोकशाही आहे, हे काय ठोकशाही नाही आहे. त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे जर दोषी असेल तर आपोआपच त्यांच्यावर कारवाई होईल. तुम्ही कायदा हातात घेण्याची काही आवश्यकता नाही आहे. आणि जरांगेच्या बाबतीत म्हणाल तर ते स्वतः काय मुंडे साहेब 4-5 वेळा त्यांचं उपोषण सोडवायला गेलेले होते. त्यामुळे ते एकमेकांना ओळखतात, ते पाहून घेतील काय ते. त्याची एवढी काही काळजी करायची गरज नाही. सुरेश दस असं म्हणतायत, सुरेश दस अजित पवारांना म्हणले क्या हुआ तेरा वादा. सुरेश दस अजित पवारांना आठवण करून देताना असं म्हणाले की क्या हुआ तेरा वादा. अजित पवारांना आश्वासन दिलं पण काय की या सगळ्या प्रकरणामध्ये योग्य चौकशी करेल आणि योग्य ती हो ना, मग त्यांनी सांगितलं, त्यांनी वादा दिलेला आहे. चौकशी करून चौकशीत जर ते दोषी असेल तर तो वादा पूर्ण होईल. नाही, पण यामध्ये महायुतीचेच घटक आहेत, भाजपवर त्यांचेच आमदार आहेत, ते राष्ट्रवादीचे मंत्रिमंडळ टाकले, त्यामुळे महायुतीत तणाव निर्माण होऊ शकतो. ठीक आहे, असं आहे. पण मला सगळ्यांनाच विनंती करायचं की थोडंसं शांतपणे हे प्रकरण आपण घेतलं पाहिजे. खून झाला, अतिशय वाईट पद्धतीने झाला, त्या सगळ्या खुनांना फाशीची सजा झाली पाहिजे, हे बरोबर. परंतु कायदा सुद्धा म्हणतो की एक सुद्धा बेगुन्हेगार त्याला सजा होता कामा नये, एकाला सुद्धा अन्याय होता कामा नये, एवढंच मला म्हणायचं आहे. आणि म्हणून होऊ द्या चौकशी. आता तुम्ही सांगितलं कुणीतरी की त्या SIT जी काही नेमली त्याच्यामध्ये एक कोणतरी ऑफिसर आहे, तो ऑफिसर त्यांचा तिकडच्या लोकांचा काही दोस्त आहे, तर ताबडतोब त्याला फडणवीसांनी जे मुख्यमंत्र्यांनी बाजूला केलं. पण असं काय जे असेल ते माहिती पूर्वच जा ना. शेवटी मंत्री काय बसलेले काय किंवा वरचे अधिकारी काय त्यांना सगळ्याच गोष्टी काय ताबडतोब माहिती असतात अशातलं बघणार. तुम्ही माहिती द्या. सुरुवातीपासून या प्रकरणात वाल्मीकरांचं सुरुवातीपासून नाव घेतलं. पकडा ना त्यांना, पकडले चौकशी करा. आता पंकजा मुंडे पण या म्हणतायत की वाल्मी कराड हा धनंजय मुंडेंचा उल्वाद आहे किंवा त्यांचा वरदहस्त लावल्यानेच तो मोठा झालाय. एकंदरीतच या प्रकरणात सुरुवातीपासून वाल्मी कराड हे केंद्रस्थानी राहिलेले आहेत.
वाल्मी कराडाला राजकीय बरदास्त मिळाल्याशिवाय मोठा झालेला नाही म्हणजे झाला आहे का? ठीक आहे, आता ते बघा, ते पोलीस चौकशी करतील. ते तो मोठ्या करण्यामध्ये काय कोणाचा हात आहे. आता माझ्याबरोबर अनेक माझे मित्र कार्यकर्ते वगैरे असतात. अनेक लोक फोटो काढतात, काय करतात आणि जवळ असतात कार्यकर्ते. आता एखाद्या कार्यकर्त्याने बाहेर जर काय केलं नवीनच काय, तर याचा अर्थ मी त्याला सांगितलं असं नाही होत ना, की तू असं कर म्हणून. काय करणार बरं, कार्यकर्ते काय त्याच्या डोक्यात काय चाललं हे आम्हाला काय कळत असतं का. आता सुद्धा काय येतात लोक, कुठे गेलो साहेब फोटो सेल्फी काढा सेल्फी. आता तो सेल्फी काढणारा तो कोण आहे, काय आहे, तो काय आपल्याला माहित असतो. किंवा हे कार्यकर्ते आपलं काम करतात, आपलं काम करतात तर आपण त्यांना मान सन्मान देतो. पण बाहेर काय धंदे करतो ते आपल्याला काय माहिती असतं. मला कोणाची बाजू घ्यायची नाही आहे, फक्त चौकशी पूर्ण होऊ दे एवढंच मी म्हणाल, दुसरं काही. आरोप केलेला आहे की ज्या पद्धतीने त्यांना धमक्या देत आहे मुंडे समर्थक आणि यांच्याकडनं ज्या पद्धतीने अंजली दमाने यांना ज्याने ज्याने धमक्या दिलेल्या आहेत त्यांचे ते नंबर जे आहेत त्याने पोलिसांना कळवले पाहिजे आणि पोलिसांनी जे आहेत त्यांच्या त्या सर्व लोकांवर ताबडतोब कारवाई केली पाहिजे. काय लिहिलं होतं पवार साहेबांनी तुम्हाला चिठ्ठी जी लिहून दिली शरद पवारांनी स्टेजवर, त्या चिठ्ठीत नेमकं काय लिहिलं होतं? कुठे चिठ्ठी दिली तुम्हाला शासनच्या कार्यक्रमात एक चिठ्ठी आपल्याला दिली. अच्छा, चिठ्ठी लिहिते काय लिहिलं त्याच्यावर काय, पडदे में रहने दो पडदा. असं ते चिठ्ठीत लिहिलं होतं की असं तुम्ही म्हणताय आम्हाला. चिठ्ठीत असं लिहिलं होतं की तुम्ही सांगताय. मी सांगितलं ना आता एकदा, त्याचं उत्तर दिलं आता काय परत. प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे लगातार प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे लगातार कह रहे मीडिया के सामने कि भुजबल साहब को मनाने का प्रयास किया जाएगा, 1-2 दिन में आपसे मुलाकात करेंगे, लेकिन वो आपसे क्या उनकी मुलाकात हुई, सच में वो मनाने का प्रयास करे? हमारी कोई मुलाकात नहीं हुई, कोई बातचीत नहीं हुई है. जबकि आपको सर बयान देकर मीडिया के सामने बयान देकर आपकी भावनाओं के साथ खेलने का प्रयास हो रहा है उनकी तरफ. मैं कुछ भी नहीं कहना चाहता हूँ. सर ये बात अच्छा, मेरी सारी भावना जो है मर गई है, खत्म. सर क्या कहूँ मैं. सर इसके अलावा सर इसके अलावा सर प्लान ऑफ एक्शन आगे का क्या है? मी तुमच्याशी बसतो आणि ठरवून आपण काय करायचं, प्लॅन ऑफ पुढे. हे तुम्ही जरा आता गप्पा वगैरे मारताना आपण ठरवू, तुम्ही काय सांगतात त्याचा पण विचार करू. सर इसके अलावा अजीत पवार ने कहा है कि मतदाताओं को कहा है कि आपने मुझे वोट देकर मेरे मालिक नहीं बन गए, मैं आपका मजदूर नहीं बना. इस पर आपका क्या कहना? ठीक है, यानी इतना नहीं कहना चाहिए, इतना ही मैं कहूँगा, क्योंकि लोग जो है ये हमारे मिनिस्टर के मालिक है या नहीं ये बात ही नहीं. ये सारे लोग जो है मतदाता है, इस राज्य के मालिक है, इस देश के मालिक है. बाबा साहब अम्बेडकर ने सबको इस देश के मालिक बनाया है. हमारी क्या बात होती है. सर आप आरोपी एरोगेंस दिख रहा है, सत्ता में आने के बाद दादा का मैंने उस पर जो है जवाब दे दिया है. सर संजय गायकवाड़ जो है जिस तरीके का उनका भी एक बयान आया है कि 5,000-2,000 रुपए में देने वाले वोट जो है इस तरीके की जो टिप्पणी की है उसको आप किस तरीके से देख रहे हैं. लगातार इस तरीके के विवादित मैं फिर से इसके बारे में इतना ही कहूंगा कि जो हमारे उप मुख्यमंत्री और भूतपूर्व मुख्यमंत्री शिंदे साहब हैं, उनको चाहिए कि उनको थोड़ा जरा लगाम लगाए, क्योंकि मेरे बारे में भी ऐसा उन्होंने पहले कहा था कि जब ये जरांगे और मेरा जो सब चला था तो मेरे बारे में कहा था कि छगन भुजबल को जो है कमर में जो है लात मारकर जो है मंत्रिमंडल के बाहर निकालो. और 2.5 महीने पहले मैंने जो इस्तीफा दिया था, और मगर मुख्यमंत्री ने कहा था कि इसके बारे में कुछ बोलो मत, तो मैंने नहीं बोला था.